आणि दुसरी एक मोठी बातमी, पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। त्यामध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचा समावेश आहे। साहिलला शिरवळजवळ अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये अटक करण्यात आली। त्याच्याकडून 3 पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत। तसंच हल्ल्याच्या वेळेस वापरण्यात आलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी अन्य आरोपींकडून जप्त केल्या आहेत। 2 दुचाकी आहेत। या प्राथमिक माहितीनुसार यातील काही आरोपींचे मोहोळसोबत आर्थिक आणि जमिनीच्या वाटणीवरून वाद होते आणि त्याचा बदला घेण्यासाठीच त्यांनी मोहोळच्या हत्येचा कट रचला। आणि आपण पाहतोय साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, ज्याला शिरवळमधून अटक केली आहे, त्याचं छायाचित्र देखील एबीपी माझाच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय। माझा सहकारी मिकी घई आता आपल्या समवेत फोन लाईनवर। मिकी, काय सविस्तर माहिती देशील या सगळ्या प्रकरणात? आपण आज जर पुणे बघितलं तर या खुनामुळे संपूर्ण पुणे हादरलेलं होतं। शरद मोहोळ जो एक गँगस्टर आहे, त्याला जवळपास 8 जणांनी मिळून थेट त्याच्यावर गोळ्या झाडल्या। जवळपास 4 गोळ्या थेट त्याच्या शरीरात गेलेल्या आहेत आणि जागीच त्याची अशा पद्धतीने खून झालाय, मृत्यू झालेला होता। त्यानंतर क्राईम ब्रांच टीमची जवळपास 5 टीम या आरोपींना पकडण्यासाठी रवाना झालेले होते। जवळपास 8 आरोपींना यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि सर्वात प्रमुख जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे, पोरळकर। त्याच्याकडून जवळपास 3 पिस्टल, ज्या पिस्टलमधून शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करण्यात आलेलं होतं, ते 3ही पिस्टल पोलिसांकडून आता बरामद करण्यात आलेले आहेत, जप्त करण्यात आलेला आहे। 2 गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहे, ज्याच्यावरून यांनी रेकी केलेली होती आणि तिथपर्यंत घटनास्थळी जिथपर्यंत हे पोहोचलेले होते त्या गाड्यावरून ते गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। शिरवळ जवळ यांना अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे। हे पळत होते, लपून तिथे बसलेले होते आणि तिथून पुढे जाण्याची याची प्लॅनिंग होते। मात्र क्राईम ब्रांचच्या टीमने या 8ही आरोपींना तिथून अटक केलेली आहे आणि या सगळ्यांकडून 3 पिस्टल हे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। विजय, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।